नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये नेहमीप्रमाणे जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काल निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं या संदर्भातली जी सुनावणी झाली त्याचे सगळे तपशील जर बारकाईने आपण पाहिले तर आज आपण मधल्या ओळीमध्ये जो मुद्दा टॅग केला आहे की श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनच या सुनावणीमध्ये जास्तीत जास्त कसा उशीर होईल अशी भूमिका घेतली जाते आहे का, निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, याहीपेक्षा थेट जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ आणि कौल घेऊ याकडंच श्री उद्धव ठाकरे यांचा जास्त कल आहे असं मानायला पुरेशी जागा मला दिसते आहे. पण त्यासोबतच काल शिवसेनेच्या वतीनं म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं आमदार आणि खासदार हे फारसे महत्त्वाचे नाहीत, पक्ष फार महत्त्वाचा आहे अशी जी भूमिका घेतली तेही बरोबर आहे का ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठी माझ्या हातामध्ये मुळातच शिवसेनेची जी घटना आहे ती घटना आहे आणि अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्या संदर्भातला जो तिढा तयार झालेला होता की समाजवादी पक्ष कोणाचा, सायकल हे चिन्ह कोणाचं, ह्या संदर्भामध्ये तिथे असलेल्या आमदार खासदारांची, राज्यसभा सदस्यांची, लोकसभेतल्या सदस्यांची जी संख्या आहे ती महत्त्वाची ठरली की ठरली नाही हेही आपल्याला बघायचं आहे. पण मी जेव्हा असं म्हणतो आहे की श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनच आता जाणीवपूर्वक निवडणूक आयोगातल्या सुनावणीला उशीर केला जातो आहे का, तर त्याचं पहिलं जे मला दृश्य स्वरूपातलं जो पुरावा मी बघतो तो हाच आहे की कपिल सिब्बल यांनी काल काय सांगितलं की 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि तो जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं ह्या संदर्भातला कुठलाही निकाल घेऊ नये. आता याला प्रतिवाद असा आहे कारण राजकारण हे जसं आपण बघतो त्याच्याहीपेक्षा खूप वेगळं असतं, खूप मोठे पदर त्यात असतात आणि जे आपल्याला व्हिजिबली दिसत नाही ते कायद्याच्या पातळीवरती कुठेतरी ऑलरेडी डिसाईड झालेलं असतं. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिली जी सुनावणी झाली ती काय होती, तर ती हीच होती की निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष कोणाचा किंवा शिवसेना पक्षाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह कोणाचं ह्या संदर्भातली सुनावणी घ्यावी की घेऊ नये याचा ऑलरेडी निवाडा हा 5 न्यायाधीशाच्या खंडपीठानं हा दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की लेट द इलेक्शन कमिशन डिसाईड की विच पॉलिटिकल फ्रॅक्शन इधर एकनाथ शिंदे गट और उद्धव ठाकरे गट इज अ ट्रू शिवसेना, ते त्यांना आधी ठरवू द्या. तिथं जर त्यांचं म्हणणं तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये या. म्हणजे काल श्री कपिल सिब्बल यांनी जी आर्ग्युमेंट केली त्याचा ऑलरेडी निवाडा झालेलाच आहे आणि तो झाला म्हणूनच अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली आणि मग ते मशाल चिन्ह आणि त्यांना ढाल तरवाल मिळाली. तरीसुद्धा वारंवार हे आर्ग्युमेंट का केलं जाते, तर एक नेरेटिव्ह आहे, एक धारणा आहे, ती धारणा सतत राहावी की श्री उद्धव ठाकरे यांच्यावरती अन्याय केला जातो आहे, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स करतो आहे आणि त्या आर्ग्युमेंटवरती वेगवेगळ्या संस्था ह्या आयदर सरकार अनुकूल निर्णय देत आहेत किंवा त्याच्यामध्ये डिले केला जातो आहे. आता मला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अगदी सुरुवातीपासून मी म्हटलं आहे की श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, ती होती. आता काही प्रमाणामध्ये ती कमी झालेली असू शकते कारण 6 महिने झाले सरकारला लोकांचंही म्हणजे सामूहिक लोकांची जी स्मृती असते ती कमी असते असं राजकारणात मानलं जातं. पण जर तसं असतं तर श्री नरेंद्र मोदी हे गेली 8 वर्ष या देशामध्ये पंतप्रधान आहेत, त्यांच्या केलेल्या चांगल्या वाईट कामाबद्दलचं लोकांचं जे मत आहे ते 8 वर्षापूर्वी जे होतं तेच जवळपास आज आहे. त्यामुळे श्री उद्धव ठाकरे यांच्याकडनं हा प्रयत्न केलेला असू शकतो, ही स्ट्रॅटर्जी असू शकते की थेट जनतेच्या न्यायालयामध्ये जा, तिथे काय होतं ते पहा आणि मग ज्या काही गोष्टी होतील त्या ठरवू द्या. म्हणजे लेट द पीपल डिसाइड इट की काय झालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा ही आर्ग्युमेंट केली जाते आहे ती पाहता मला ही दाट शक्यता वाटते की 30 लाख एकूण कागदपत्रांची छाननी करणं याला किती काळ लागू शकतो. म्हणजे आता तर काल उद्धव ठाकरे गटाकडनं असं म्हटलं की ती जी एकनाथ शिंदे गटानं दिलेली कागदपत्रं आहेत ती बोगस आहेत, ज्या सह्या आहेत त्या बोगस आहेत. त्यामुळं प्रत्यक्षात 1 to 1 बोलवून त्या मंडळींची खातरजमा करा. म्हणजे ज्या 7 जिल्हाप्रमुखावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे ह्या नुसत्या 7 जिल्हाप्रमुखाशिवायची जी दोन्ही गटांनी मिळून दिलेली 20 लाख जी शपथपत्र आहेत त्या प्रत्येक शपथपत्राचं जर पडताळणी करून त्यातला खरे खोटेपणा पाहायचा ठरला किती वर्षे लागतील. आणि म्हणून एक शक्यता जी पहिली मधल्या ओळीत आपण सांगितली की याच्यामध्ये डिलाईंग प्रोसेस सुरू आहे ती श्री उद्धव ठाकरे गटाकडनं अधिक आहे. इंटरेस्टिंगली जे काल महेश जेठमलानी यांनी केलं आर्ग्युमेंट
ते कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट होतं उद्धव ठाकरे गटाच्या. ते असं म्हणाले की नाही नाही, आम्हाला तातडीनं निकाल हवा आहे आणि तो निकाल का हवा आहे त्याबद्दलचे त्यांनी काही दाखले दिले की आधी काय घडलेलं होतं, निवडणूक आयोगाने काय भूमिका बजावली वगैरे वगैरे. सो पहिला तर मुद्दा हा फार स्पष्ट आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीनं हे का लांबू शकतं तर पार्टीमध्ये म्हणजे शिवसेनेचं हे जे माझ्याकडं अमेंडमेंट केलेली जी शिवसेनेची घटना आहे साधारणपणे 20 पानाची, तर त्याच्यामध्ये कोण कोण महत्त्वाचे घटक आहेत आणि त्याची सगळीच पडताळणी करायची ठरली तर काय काय होऊ शकतं बघा. शिवसेनेमध्ये पदाधिकारी म्हणून ज्यांची पडताळणी करायची आहे आणि ज्या संदर्भातली कागदपत्रं तिथं गेलेली आहेत ते कोण कोण आहेत. एक तर स्वतः शिवसेना प्रमुख आहेत, त्यांच्याबद्दलचंच पिटिशन आहे, 23 जानेवारीला त्यांची मुदत संपते, त्यामुळं ते झाले. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी त्यातले सगळे सदस्य, डेप्युटी लीडर्स, राज्य कार्यकारिणी, राज्य प्रमुख आणि शेड्यूल बीमध्ये बाय अपॉइंटमेंट असलेले कोण आहेत. राज्य संपर्क प्रमुख, उपराज्य प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख आणि शहरासाठी शहर प्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख. आता ही जी मंडळी आहेत ना ही तशी मर्यादित आहेत. म्हणजे इलेक्शन कमिशनसमोर हा नेहमी मुद्दा असणारच आहे. इलेक्शन कमिशन वर्क्स विथ द टँडम ऑफ रूल्स. जे काही नियम असतात त्या नियमाप्रमाणेच ते काम करतं आणि त्याची स्क्रुटनी ही सगळ्या पातळीवरती होतेच होते. त्यामुळं इलेक्शन कमिशनने जर असं ठरवलं की कुठल्या गटानं किती शपथपत्र दिलीत यापेक्षा शिवसेनेच्या घटनेमध्ये असलेले पदाधिकारी कोण आहेत त्यांची आपण पडताळणी करू तर मग मात्र निकाल लवकर येऊ शकतो. ती शक्यता मला थोडी जास्त वाटते कारण त्या संदर्भातलं ही अखिलेश यादव यांचा जो निकाल आला तो काय आहे ते आपण बघू आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल की शुक्रवारच्या सुनावणीमध्ये म्हणजे 20 तारखेच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं. सो मी जे म्हणालो की याच्यामध्ये कोण कोण महत्त्वाचं आहे त्या सगळ्यांची नावं मी पुन्हा एकदा सांगतो. एकतर स्वतः शिवसेना प्रमुख, त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी जे शिवसेनेच्या घटनेतच लिहिलेलं आहे, त्यानंतर शिवसेनेचे नेते, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, डेप्युटी लीडर्स, प्रतिनिधी सभा, राज्य कार्यकारिणी, त्याच्यानंतर राज्य संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, त्यानंतर उपविभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख. याच्यामध्ये एक नोट आहे शिवसेनेच्या घटनेमध्ये की शिवसेना हा या पक्षाचा जो सदस्य आहे तो कोण होऊ शकतो त्याबद्दलचे तपशील आहेत. आणि मग ज्याचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि जो भारतीय राज्यघटना मानतो आणि जो शिवसेनेनं ठरवून दिलेली जी मेंबरशिपची फीस आहे तो भरतो म्हणजे रजिस्ट्री ऑफ मेंबर, एव्हरी शाखा प्रमुख शॅल प्रिपेअर अँड मेंटेन रजिस्टर. डिसिप्लिनरी ॲक्शन काय आहे, बीच ऑफ डिसिप्लिन आहे, कोरम काय आहे आणि कंडक्ट ऑफ इलेक्शन या संदर्भामध्ये जो शिवसेनेचा सदस्य कोण होऊ शकतो तर ज्याची वयाची 18 वर्ष पूर्ण आहे, जो भारतीय राज्यघटनेवरती ज्याचा विश्वास आहे आणि जो शिवसेनेनं निहित केलेला अर्ज आहे तो अर्ज भरून आणि फीस भरून तो सदस्य होतो. आता मुद्दा हा आहे की जर घटनेप्रमाणे आपण बघितलं तर मी जेवढ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि ज्या शिवसेनेतल्या वेगवेगळ्या विंग म्हणजे त्यात कामगार सेना वगैरे जे आहे त्याचा उल्लेख जर बघितला तर ही जी 20-22 लाख पत्र जी शपथपत्र दोन्ही बाजूला दिलेली गेलेली आहेत त्याचा जो संदर्भ येतो तो निवडणूक आयोगासमोर काय येतो हा पहिला प्रश्न पडतो. खरंच निवडणूक आयोगाने एवढ्या सगळ्याची पडताळणी करावी का हा दुसरा प्रश्न येतो आणि ती जर करायची ठरवलं तर मग मात्र किती काळ लागू शकतो हा तिसरा प्रश्न येतो. आणि म्हणून मी म्हटलं की या सगळ्या प्रोसेसमध्ये शिवसेनेचीच म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांचीच आता इच्छा अशी दिसते की हे जितकं पुढं जाईल या संदर्भातला कुठलाच निकाल न येता जर निवडणुकीला प्रत्यक्ष दोन्ही गट सामोरे गेले तर कदाचित उद्धव ठाकरे यांना जी आत्ताची सहानुभूती आहे त्याची मदत होईल आणि ते बऱ्यापैकी निवडणुकीच्या रिंगणामध्ये मैदान मारू शकतात. आता या संदर्भामध्ये हे जे सगळे शपथपत्र आहेत ते महत्त्वाचे आहेत नाहीत, गैरलागू आहेत, काय बघितलं जातं, आमदार खासदारांचं महत्त्व नाही आहे का, हे जर बघायचं असेल तर हे जे अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्या संदर्भातली जी 30 पानाचं हे जजमेंट आहे ते फार महत्त्वाचं ठरतं. त्या जजमेंटमध्ये निवडणूक आयोगानं काय सांगितलं यापूर्वीसुद्धा आपण मधल्या वेळीमध्ये याचे तपशीलवार विवेचन केलेलं आहे आणि ते जर विवेचन आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की याच्यामध्ये हे जे सदस्य आहेत ते सदस्य आणि त्या संदर्भातली जी निवडणूक आयोगातली झालेली सुनावणी आहे ती फार महत्त्वाची ठरते. त्याच्यात ह्या 30 पानाचं हे जे जजमेंट आहे या जजमेंटची जी कॉपी आहे
ती कॉपी तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती बघायला मिळते आणि ती फार महत्त्वाची ठरणार आहे की या संदर्भामध्ये जो उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे की आमदार आणि खासदार महत्त्वाचे नाही आहेत, तर याच्यातला पृष्ठ क्रमांक 29 वरती निवडणूक आयोग असं म्हणतं की आयोग की उपरोक्त सूचना के उत्तर में श्री अखिलेश यादव समूह के लिए दल के सदस्यों के बहुमत के समर्थन में अपने दावे के समर्थन में श्री राम गोपाल यादव जे त्यांचे काका आहेत उनकी 6 जनवरी 2017 के शपथ पत्र के साथ, तिथेही हेच झालेलं होतं, त्यांनी सगळ्यांची शपथपत्र दिलेली होती, विधायी और संगठनात्मक स्कंधों के निम्नलिखित सदस्यों के व्यक्तिगत शपथ पत्रों को प्रस्तुत किया है। इथे शिवसेनेचे आर्ग्युमेंट काय आहे? शिवसेना पक्ष वेगळा आहे आणि विधिमंडळातलं जे काही आहे ते वेगळं आहे। राज्यसभेचा एकही सदस्य एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेला नाही, पण लोकसभेतले 13 सदस्य आलेले आहेत, विधिमंडळातले 4 सदस्य हे श्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत। मग इथे जजमेंट देताना ते काय म्हटलेलं आहे, तर सदस्यों का प्रवर्ग त्यांनी केला आहे निवडणूक आयोगाने। उत्तर प्रदेश विधानसभा के सदस्य 228 में से 205 जो अखिलेश यादव के समर्थन में आए हैं, हे निवडणूक आयोग म्हणते। उत्तर प्रदेश विधान परिषद के सदस्य 68 में से 56 सांसद 24 में से 15 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य 46 में से 28 राष्ट्रीय सम्मेलन के प्रतिनिधि 5731 में से 4400 कुल प्रतिनिधि एकूण सगळे प्रतिनिधी 5731 में से 4716 हे निवडणूक आयोगाने त्यांच्या अखिलेश यादव यांच्या संदर्भातल्या निकालपत्रामध्ये याचा पूर्ण गोषवाराच दिलेला आहे। त्यामुळे श्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं जी आर्ग्युमेंट केली जाते आहे तिला माझ्या लेखी जर हे जजमेंट निवडणूक आयोगासमोर प्रमाण असेल तर त्याला फारसा आधार नाही आहे। 16 जानेवारी 2017चा हा निकाल आहे। अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांच्या बाजूनं कपिल सिब्बल होते, राजीव धवन होते, निजाम पाशा, वैभव यादव, मुलायम सिंह यादव यांच्या बाजूनं 11 वकिलांची फौज होती। त्याच्यात मोहन परासरन आहे, एन हरिहरन आहे, MC डिंगरा आहे। म्हणजे इथे कपिल सिब्बल हे श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आर्ग्युमेंट करतात, ती बिलकुल कॉन्ट्रास्ट आर्ग्युमेंट आहे अखिलेश यादव यांच्या संदर्भातल्या निकालपत्राचे जर तपशील आपण बघितले तर इथे आर्ग्युमेंट काय आहे, तर विधिमंडळ आणि संसद ही फार महत्त्वाची नाही, तिथल्या सदस्यांची संख्या महत्त्वाचे काय आहेत तर राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, प्राथमिक सदस्य हे महत्त्वाचे आहेत। पण प्रत्यक्षात अखिलेश यादव यांच्या संदर्भातला जो निकाल आला त्याच्यामध्ये मात्र आमदार खासदारांचं काय मत आहे, त्यांची शपथपत्र काय आहेत, त्यासोबतच श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत आणि जे पक्ष संघटनेतले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत यांची जी शपथपत्र दिलेली आहेत तीही महत्त्वाची ठरतात। त्यामुळे दोन्ही बाजूनं जे दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदारही महत्त्वाचे आहेत आणि पक्षाचे सदस्यही महत्त्वाचे आहेत। आता एक जे आत्ता दिसतं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचं मत काय आहे, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच काय म्हणतायत, उपसरपंच काय म्हणतायत, नगरसेवक काय म्हणतायत, यांचीही मतं ही बहुतेक दोन्ही बाजूनं ही सादर केली गेलेली आहेत आणि म्हणूनच तो जो क्वांटम वाढलेला आहे, एवढा मोठा अखिलेश यादव यांचा पक्ष की ज्याच्यामध्ये 228 सदस्य त्यांच्याकडे होते, 68 हे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते, 24 लोकसभेचे सदस्य होते, 46 राष्ट्रीय कार्यकारिणी आणि 5731 सदस्य होते। एवढ्या पक्षाच्या संदर्भातला प्रत्यक्ष निकाल जेव्हा आला तो फक्त 5731 शपथपत्राच्या आधारे देण्यात आलेला आहे। पण इथे मात्र एकनाथ शिंदे गटाकडनं 3-3.5 लाख आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे 20-22 लाख अशी शपथपत्र दिलेली आहेत। या सगळ्यांची जर पडताळणी करायची ठरली तर तुम्ही कल्पना करू शकता की या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल। आणि म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये पहिला मुद्दा तर हा दिसतोय की जर आपल्या बाजूनं सहानुभूती आहे, जर हे प्रत्यक्षात निवडणूक अधिक लवकर घेण्याच्या दृष्टीनं काही होत असेल किंवा होत नसेल तरी हे जे परसेप्शन आहे हे बिल्ड करत आपण पुढे जाऊया। प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या संदर्भातला जो निकाल दिला तो निकाल काय येतो हे बघूया। ते जर अध्यक्षाकडे गेलं तर मग अध्यक्ष काय निकाल देतील याचा आपल्याला अंदाज आहे। पण उत्तर प्रदेशमध्येच 2002 या साली, ज्याचा निकाल 2005 साली आला इफ आय एम करेक्ट, बहुजन समाज पक्षामध्ये मायावती यांच्या एक्झॅक्टली याच नंबरच्या आकडेमोडीवरती सगळं झालं होतं। तिथेही 16च आमदार फुटले होते, नंतर 40 झाले, पण त्या 16 आमदारांना
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं, कारण शेड्यूल 10 प्रमाणे सुरुवातीला ते जे फुटले त्यांचं संख्याबळ हे जे 2/3 शेड्यूल 10मध्ये अपेक्षित आहे तसं ते नव्हतं. एवढ्या एका मुद्द्यावरती शिवसेनेचे स्टेक्स लागलेले आहेत. जर सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या संदर्भातला निवाडा दिला तर उत्तर प्रदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे एकनाथ शिंदेसह 16 आमदार हे अपात्र ठरू शकतात, आणि ते तसे झाले तर मग निवडणूक आयोगातल्या सुनावणीला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे शिवसेनेचा हा प्रयत्न आहे की निवडणूक आयोगातल्या सुनावणीला कसं आपल्याला पुढं घेऊन जाता येईल. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूनं हा प्रयत्न दिसतो आहे की हे लवकरात लवकर कसं मिटेल आणि कुठल्याही निवडणुका होण्याच्या दृष्टीनं कसं लवकरात लवकर आपल्या पदरात आयदर शिवसेना पक्ष चिन्ह पडेल. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बातमी आली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला जो तिढा किंवा प्रभाग रचनेसंदर्भातला जो तिढा आहे ही सुनावणी पुढं गेलेली आहे. ते आता फेब्रुवारी महिन्यात होईल. मला तर ही दाट शक्यता वाटते की यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही, कारण एवी तेवी प्रशासक आहेत म्हणजे राज्य सरकारचं स्थानिक स्वराज्य संस्थांवरती स्वतःचं कंट्रोल आहे, थेटपणे कंट्रोल आहे. कारण नगरविकास विभागाच्या अखत्यारीत नगरपालिका आणि महानगरपालिका येतात. जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायती जिथं कुठं असतील या थेटपणे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात, जिल्हा परिषदाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळं सरकारचा एवी तेवी होल्ड आहेच. त्यामुळं घाई कुणाला आहे. सो थांबूया आपण इथे. जे महत्त्वाचे दिवसभरातले विषय आहेत ते, त्यातले मधले अर्थ ते असं का केलं जातं आहे याचे नीट अभ्यास करून त्याची मांडणी करण्याचा मधल्या वेळेत आपण प्रयत्न करतो आहे. तो तुम्हाला आवडतो आहे हे मला दिसतंच आहे. माझे ABP माझाचे जेवढेही म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे तुम्ही फॉलो करायला लागा. तिथे तुम्ही थेट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.